तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून अनेक मोठमोठे निर्णय घेतले। त्यांच्या निर्णयाचं देशभरातून मोठं कौतुक सुद्धा होतंय। काम करावं तर सीएम थलपती यांच्यासारखं असं अनेकांना वाटतंय, पण आता थलपती यांनी थेट तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या पुत्रावरच हात घातलाय। तमिळनाडू पोलिसांनी माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना थेट त्यांच्या निवासस्थानावरून उचलण्यात आलंय। पोलिसांनी उदयनिधी यांना अटक केल्यानंतर तमिळनाडूतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। डीएमके पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे। उदयनिधी यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यावर वक्तव्य करणं चांगलंच भोवलंय। त्रिशा यांच्यावर एका सभेत वक्तव्य केल्यानंतर तमिळनाडू पोलिसांनी थेट उदयनिधी यांना अटक केली आहे। यानंतर आता विजय थलपती यांचं तमिळनाडूतील सरकार जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। एम.के. स्टॅलिन पुन्हा तमिळनाडू सीएम बनणार असंही म्हटलं जात आहे। या व्हिडिओतून पाहूयात की उदयनिधी स्टॅलिन यांना तमिळनाडू पोलिसांनी का अटक केली आहे। या अटकेनंतर थलपतींचं सरकार जाऊ शकतं का? एम.के. स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात का? पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेनंतर तमिळनाडूच्या राजकारणात सत्ता समीकरण हादरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम.के. स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना तमिळनाडू पोलिसांनी थेट त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानावरून अटक केली आहे। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यावर एका जाहीर सभेत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ही अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। या अटकेच्या कारवाईमुळे संपूर्ण तमिळनाडूमध्ये राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। अवघ्या काही महिन्यांपूर्वी सत्तेत आले लोकप्रिय अभिनेते आणि मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांचं सरकार यामुळे कोसळणार का अशी जोरदार चर्चा आता दिल्लीपासून चेन्नईपर्यंतच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। या संपूर्ण प्रकरणाची ठिणगी तंजाऊर येथे कावेरी नदी जलविवादावरून आयोजित करण्यात आलेल्या एका डीएमके पक्षाच्या मोठ्या आंदोलनादरम्यान पडली आहे। या जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन हे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारवर कडाडून टीका करत होते आणि तमिळनाडूला कावेरीच्या पाण्याचा एकही थेंब मिळत नसताना मुख्यमंत्री अनभिज्ञ असल्याचा आरोप करत होते। मात्र त्यांचं भाषण सुरू असताना समोर बसलेल्या जमावातील काही लोकांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचं नाव ओरडण्यास सुरुवात केली। लोकांची घोषणाबाजी ऐकून उदयनिधी स्टॅलिन व्यासपीठावर क्षणभर थांबले। त्यांनी एक मिश्किल स्मितहास्य केलं आणि वादग्रस्त टिप्पणी केली। उदयनिधी म्हणाले, पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथं मात्र पोहोचायलाच हवं। त्यांच्या या विधानानंतर सभेत एकच हशा पिकला। मात्र हे विधान अंगलट येणार असल्याचं लक्षात येताच उदयनिधी यांनी लगेचच मला कावेरीचं पाणी म्हणायचं होतं असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। उदयनिधी यांच्या या डबल मिनिंग आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि संपूर्ण राज्यात महिला संघटनांसह सर्वसामान्य जनतेमधून संतापाची तीव्र लाट उसळली। या वक्तव्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे तंजाऊर पोलिसांनी उदयनिधी यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। प्रकरणाचं गांभीर्य आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन तंजाऊर आणि निलांगराई या पोलिसांच्या संयुक्त पथकानं आज सकाळी उदयनिधी यांच्या चेन्नईतील निलांगराई निवासस्थानाला वेढा घातलाय। निवासस्थानाबाहेर डीएमकेच्या कायदेशीर टीम सोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या घरातून अधिकृतपणे ताब्यात घेतलंय। विरोधी पक्षाच्या एवढ्या बड्या नेत्याला थेट घरातून उचलल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे। ताब्यात घेतले जात असताना उदयनिधी यांनी हसतमुखाने ही कारवाई पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आणि एक जोक असल्याचं सांगत आम्ही या विरोधात न्यायालयीन लढाई लढू असा विश्वास व्यक्त केला। दुसरीकडे डीएमकेचे ज्येष्ठ नेते टी.आर. बालू यांनी उदयनिधींनी कोणाचंही नाव घेतलं नसल्याचा दावा करत हे आरोप फेटाळलेत। या अटकेच्या काही तासानंतरच मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणावर तातडीने सुनावणी पार पडली आहे। न्यायालयानं पोलिसांना उदयनिधी यांची प्राथमिक चौकशी पूर्ण करून आणि त्यांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देत तात्काळ सोडून देण्याचे निर्देश दिले। न्यायालयाच्या निर्णयामुळे उदयनिधी यांना तात्पुरता मोठा दिलासा मिळाला असला तरी त्यांना पुढील तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करावं लागणार आहे। दुसरीकडे आपल्या लाडक्या नेत्याला अटक झाल्याचं समजताच संपूर्ण तमिळनाडूत डीएमके पक्ष अत्यंत आक्रमक झालाय। चेन्नई, मदुराई, त्रिची आणि तंजाऊरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हजारो डीएमके कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून टायर जाळून आणि मुख्य रस्ते अडवून तीव्र निदर्शनं करतायत। ही कारवाई केवळ एका वादग्रस्त वक्तव्यामुळे झालेली दिसत असली तरी या एका निर्णयामुळे मुख्यमंत्री थलपती विजय यांचं सरकार कोसळू शकतं अशी चर्चा होतीये। पण खरंच थलपतींचं सरकार कोसळू शकतं का? तर याचं उत्तर आहे हो। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकल्या असल्या तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला 118चा आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागलेली आहे। सध्या तरी काँग्रेससह काही छोट्या पक्षांनी थलपतींना पाठिंबा दिलाय। जर या पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तर थलपतींचं सरकार जाऊ शकतं, पण असं होऊ शकतं का? तर सध्याच्या राष्ट्रीय राजकारणात केंद्रातील भाजप सरकारला संसदेत डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासदारांची गरज आहे।
के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाकडे सध्या संसदेत 22 खासदारांचं मोठं संख्याबळ आहे. आपल्या मुलाला मोठ्या कायदेशीर संकटातून वाचवण्यासाठी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीनं स्वतःचा पक्ष खासदार फुटण्यापासून रोखण्यासाठी के स्टॅलिन भाजपसोबत पडद्यामागून हात मिळवणी करू शकतात अशी दाट शक्यता वर्तवली जाते. देशभरात खासदार फुटताना दिसतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार जाताच खासदार फुटले. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून शिंदे गटात गेले. त्यामुळे आपला पक्ष आणि खासदार फुटू नये यासाठी के स्टॅलिन खूपच सावधान आहेत. या बिलला जरी स्टॅलिन विरोध करत असले तरी खासदार आणि पक्ष टिकवण्यासाठी ते तडजोडीची भूमिका घेऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून भाजप स्टॅलिन यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून स्टॅलिन यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याची चर्चा आहे. स्टॅलिन हे विजय थलपती यांना धडा शिकवण्यासाठी आणि पक्ष टिकवण्यासाठी भाजपसोबत हात मिळवणी करू शकतात अशी चर्चा आहे. थलपती विजय यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आपल्या बाजूने वळवणं भाजपसाठी अत्यंत सोपं आहे. केंद्राच्या दबावामुळे किंवा अंतर्गत तडजोडीमुळे जर या 4 ते 5 आमदारांनी थलपती विजय सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतला तर विजय यांचं सरकार लगेचच कोसळेल. अशा परिस्थितीत थलपती विजय या समान शत्रूला सत्तेतून बेदखल करण्यासाठी तामिळनाडूच्या इतिहासात कधीही एकत्र न आलेले डीएमके, अण्णा द्रमुक, एआयएडीएमके आणि भाजप हे 3 मोठे पक्ष एकत्र येऊन राज्यात एक नवं महाआघाडी सरकार स्थापन करू शकतात. त्यामुळे उदयनिधी यांच्या एका वादग्रस्त विधानानं आणि त्यांच्या अटकेनं तामिळनाडूच्या सत्तेच्या चाव्या आता दिल्ली आणि चेन्नईतील पडद्यामागच्या राजकीय तडजोडींवर आणून ठेवल्या असून आगामी काळात तामिळनाडूतील सत्ता संघर्ष अधिकच रंजक वळण घेण्याची शक्यता आहे. विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षापासून भाजप, डीएमके, एआयएडीएमके या सर्वच पक्षांना मोठा धोका. आपलं राजकीय भविष्य टिकवण्यासाठी हे पक्ष एकत्र येऊ शकतात का अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.